विठ्ठल
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी वऱ्या शाहीर विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल अवघा भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल छंद विठ्ठल विठ्ठल अवघा भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल विठ्ठल अवघा भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमोजी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी शरदिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणे वासरा पीठ निलय सरस्वती नमोस्तुते ओम अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात। प्रस्तुत मायबाप कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग संत शिरोमणी
जगद्गुरु तुकोबा यांचा हा चरणाचा साधा सोपा सरळ आजच्या श्री प्रभू रामचंद्र जन्मोत्सवाच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन, काही पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेली ही परंपरा, गेल्या वर्षी झालेला कलशारोहण, त्या अनुषंगाने यावर्षीचा द्वितीय वर्ष कलशाचा, सप्ताहाचा नाही, सप्ताह फार पूर्वीपासून म्हणण्यापेक्षा अनंत वर्षापासून चालत आलेली ही परंपरा कोणालाही माहीत नाही किती दिवसापासून आहे असं मला वाटतंय. असं आहे ना? बरोबर. आता ते माहीत असेल काकाला, काका कुठे गेले? खाली गेले का? खाली, त्यांनाच माहीत, कारण ते बुजुर्ग आहेत, जुने आहेत. असो, भगवंताच्या चरणी लीन होण्याच्या अगोदर तुम्हा मायबापांना एक नम्र विनंती, सूचना करण्याचा अधिकार मला नाही, कारण मी तेवढा मोठा नाही, मी तुमच्या पायाचा दास आहे. भगवंताने मला पाठवलं, माझा मावळत्र्या मला बोलवला, त्या अनुषंगाने करून घेत असलेली ही कीर्तनरूपी सेवा तुम्हा मायबापांना एक विनंती आहे. एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम गेल्या वर्षी झाला, याही वर्षी होतोय, असंच माझा मावळत्र्या करून घेऊ ही त्याच्या चरणी प्रार्थना आहे. एक लक्षात घ्या, आजपासून, गेल्या वर्षी मी सांगितलं नसेल, यावर्षी सांगतोय, लक्षात घ्या. भगवंताचं चिंतन करत असताना, भगवंताचं नामस्मरण करत असताना, भगवंताकडे जात असताना, भगवंताला आपलंसं करून घेत असताना एक विशेष लक्ष द्या. माहीत नाही त्या गोष्टी होऊन गेल्या, ती मारुतीरायानं आपल्याला माफ करते, कारण त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे, ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही त्या माहीत नसताना होऊन झालेल्या चुका तो माझा भगवान माफ करतो. त्याचं कारण असं आहे, असो नसो भाव आलो तुझिया ठाया, कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे पंढरी राया. हे मारुतीराया, हे भगवान, हे देवा, आम्हाला काही नियम माहीत नसतील, काही दोष असतात, काही दोष नसतात, म्हणून या ठिकाणी येत असताना व्यवस्थित बसलं पाहिजे, व्यवस्थित उठलं पाहिजे. सप्त्यामध्ये, कीर्तनामध्ये किंवा तिथं मस्त, मला वाटतं विष्णू सहस्त्रनाम काहीतरी चालू होतं, चालू असताना मी त्या ठिकाणी गेलो नाही, मारुतीरायाला लागून पलीकडून आता चालू होतं. आमच्या दिद्या होत्या, मोठे दादा होते आमचे, त्यांनी उभं राहून जप चालू होतं. हे जी परंपरा आहे त्या तशा ठिकाणी व्यक्त येऊ नये, कीर्तनामध्ये कीर्तन चालू असताना बोलू नये, कीर्तनामधून उठू नये. आता मला तसल्या घाणेरड्या शब्दात किंवा तसल्या बोचक शब्दात बोलण्याची सवय नाही म्हणण्यापेक्षा ते मला शोभनीय नाही. बोलणारे बोलतील ते मला काही देणं घेणं नाही, है ना. पण कीर्तनातून उठू नये, कीर्तनामध्ये बोलू नये, हालचाल करू नये, बसताना कसं बसावं त्याचे नियम आहेत, तसे 27 नियम आहेत. पण मी तुम्हाला तेवढे जास्त नाही सांगणार, अति महत्त्वाचे कामाचे हे सांगतो. आता हे कठड आहे, उदाहरणार्थ हे कठड म्हणजे हे पिल्लरच्या खालचं. आता मस्त पाय सोडून बसायला किती सुंदर वाटते ना. म्हणजे एकतर पायाला त्रास आहे ना, गुडघे दुखणार, असं बऱ्याच जणांचं पोट दुखते, ते माझं तर दुखते ते मलाही वाटते त्या ठिकाणी बसावं, कारण का पाय दुखणार. पण ते दोष आहे, एक लक्षात घ्या. त्या ठिकाणी पाय खाली सोडून बसणं हा दोष आहे. देवाच्या समोर पाय सोडून खाली सोडून त्या पायऱ्याच्या खाली बसायचं नाही. एक दुसरी गोष्ट, देवाच्या समोर तिथं त्या वरांड्यात असो की इथं महाराजांच्या कीर्तनासमोर पाय लांब करून बसू नये, त्या महाराजाकडे पाय करून किंवा त्या देवाकडे पाय करून असं बसू नये. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट अशी आहे, मंदिरामध्ये झोपू नये. तुम्ही म्हणाल महाराज फार मोठे दोष आहेत, मी तुम्हाला लागू नये माफी मागून बोलतो, कारण तुम्ही माझ्यापेक्षा सगळे श्रेष्ठ आहात, सगळे माझ्यापेक्षा विद्वान, माझ्यापेक्षा सगळे गुणवान आहात. पण माझी लायकी नसताना काही गोष्टी आल्या म्हणून सांगावं लागतं, सांगितल्याशिवाय लक्षात येणार मामा. तरी कुणाला माहीत असल्या तरी ह्या लेकरांना माहीत नसते म्हणून सांगतो. त्या मंदिरामध्ये झोपू नये. मंदिरामध्ये म्हणजे कुठं? तुम्ही म्हणाल महाराज आम्ही तर या ठिकाणी झोपतो, या ठिकाणी झोपतो, इथं झोपायला हरकत नाही. मंदिर कशाला म्हणतात? जे देवाचा गाभारा आहे मध्ये, जे देवाचा गाभारा, त्या गाभाऱ्यामध्ये झोपू नये, फार मोठा दोष आहे. त्या गाभाऱ्यामध्ये जेवण करू नये, दोष आहे. ह्या वरांड्यामध्ये जे कंपाऊंड आहे आपल्या मारुतीरायाचं, या कंपाऊंडमध्ये इथं बसून गावातल्या खबऱ्या इथं काढत बसू नये, दोष आहे. गावात कोणत्याही गोष्टी आता हे याला पिकलं नाही, त्याला पिकलं नाही, ह्याचं असं, अरे बाबा ते जावं त्या गोष्टी, आपल्याला त्याच्याशी देणं घेणं, या ठिकाणी नाही, तो दोष आहे. तिसरी गोष्ट अशी आहे, हे आता बऱ्याचशा गोष्टी झाल्या, बसत असताना व्यवस्थित बसलं पाहिजे. अलग लक्षात, कसं बसलं पाहिजे हा दोष मी बसू नये, पण मी तुम्हाला बसल्याशिवाय कळणार नाही, हा सगळ्यात मोठा दोष हा आहे. थोडंसं जरा उठू नका कोणी, उगं मान कशी करून बघा, मी बसतो, बसू नये, पण फार मोठा दोष आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगल्याशिवाय लेकरायला कसं कळलं, उद्या बसणार नाही ते. इकडं लक्ष द्या, असं बसू नये. काय होते ते सांगतो तुम्हाला. बघा इकडं,
हे असं जे आहे ना ह्याच्यानं दरिद्री येते, दरिद्री येते, गरिबी येते. आता हे कोण बसून आहे? आता म्हाताऱ्या माणसं आहेत त्यांना माफ आहे, ते बिचाऱ्यांना गुडघेजवळ येणार त्यांना माफ आहे, पण आपल्या वयात ना बसून आहे दरिद्री येते. फार मोठा दोष आहे. विनंती आहे, चला हे भगवंताचे दोष आहेत. भगवंताचं चिंतन करत असताना माझ्या प्रभूच्या चरणी लागा. देव असा आहे, देव कसा आहे? तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणो. कसा आहेस तू? सगुण आहेस. भगवान अर्जुनाने देवाला प्रश्न केला. देवा, एका भक्तानं प्रश्न केला, देवा तुला कोणती भक्ती आवडते? देवानं सांगितलं, देव कधी कोणाला नाराज करतो का होय? देवाचे लेकरं तर चांगले आहेत, वगळे आहेत, वाईट आहेत, सज्जन आहेत, दुर्जन आहेत, पशु पक्षी, अरे ह्या भूतलावर जेवढे जिवंत आहेत, मग किडामुंगीपासून किडामुंगी काही मागत नाही. साखर देई तयाला, चिंता प्राण्याची हरिला. विष काय पक्षा पदरी संचय कैसा, चारा पुरवी तयाला. चिंता प्राण्याची. देवा तू कसा आहे सांग, तुला सांग. आम्हाला तुला भजायचं आहे, तुला आम्हाला प्रसन्न करून घ्यायचं आहे, तुझी कृपा व्हावी हा आमचा उद्देश आहे. तर तू कसा आहे? तू सगुण भक्ती आवडते तुला की निर्गुण? देवानं उत्तर दिलं, महाराज दे, अरे देव नाराज नाही करणार. कसं आहे असं? चोरालाही तेवढं, चांगल्यालाही तेवढं, वाईटाला तेवढं, सज्जनाला तेवढं. तो देवाने बोलायला, अरे मला दोन्ही आवडतं. आवड कशी आहे सांगतो तुम्हाला. निर्गुण भक्ती चालते, सगुण भक्ती मला आवडते. चालते चालते, श्रेष्ठ आहे. सगुण भक्ती श्रेष्ठ आहे, निर्गुण भक्ती आवडते. नाही म्हणले नाही ते. तुम्हाला हे एवढं अवघड कळणार नाही. ऐका, आता मी कुराडे मामाच्या घरी आता चहाला गेलो. तुम्हाला सगुण निर्गुण कळणार नाही, तुमच्या भाषेत सोप्या भाषेत सांगतो. कुराडे मामाच्या घरी आता साहेबाच्या घरी गेलो. घरी गेल्यावर चहा अगोदर फराळ झाला. फराळ होता होता आमच्या दीदीने विचारलं, महाराज तुम्हाला पापड काय? पापड आहेत, पापड भाजून देऊ? आज उपवास आहे तुमचा. मग भाजलेले देऊ की तळलेले देऊ? आमच्या कुराडे मामाचे इथं सरपंच साहेब आहेत ना, बसून आहेत की. त्याने म्हणले, तुम्हाला पापड आवडते, मला माहीत आहे. फार दिवसाखाली आदरणीय वंदनीय माझे अध्यक्ष श्री आपल्या या संस्थाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण आहेत. खरं सांगू, असले वाघ निघून गेले. माननीय कुंटुरकर साहेब आलं लक्षात. आणि मला विशेष आनंद वाटला, मला फोन केले या गावातल्या काही प्रतिष्ठित मंडळींनी की राजेश साहेबांनी सुद्धा तुमची आठवण केली आणि तुम्हाला गडगेकर साहेबांना विसरू नका रे, त्यांना कुठेतरी बसवा. मग आधी बसवा की नंतर बसवा, गळ्या इतकी करून बसवा की कमर इतकी बसवा, पण त्याला बसवा असं म्हणले. असं ऐकायला मिळालं. कारण का ते प्रेम आहे त्यांचं. असो, भगवंताचं चिंतन. महाराज आम्ही फराळ करायला गेलो, त्यावेळेला आमचे मोठे साहेबाबरोबर तुमच्या घरी आलो होतो मामा. तर आज गेलो फराळ करताना दीदीने विचारलं, महाराज तुम्हाला साबुदाणा पापड आहेत तर पापड भाजू का तळून देऊ? मी त्यांना स्पष्ट सांगितलं, दीदी मी चहा घेतला आहे आता आमच्या जाधव काकाकडं, पण तुम्हाला एक विनंती आहे, मी आता पोटभर खाल्लेलं आहे. नाही नाही तुम्हाला काहीतरी खावं लागेल. सांगा तुम्हाला पापड तेवढं देते, पापड भाजू की काय तळून देऊ? तुम्हाला कोणते आवडतात? मी सांगितलं भाजलेले आवडतात, तळलेले चालतात. दीदी भाजलेले आवडतात, तळलेले चालतात. हुशार आहे दीदी, आमची हुशार आहे. तिने एका मिनिटात ओळखून घेतलं. तळलेले चालतात पण भाजलेले आवडतात. तुझी काकू एवढी वेडी आहे. आलं, आमच्या बायकोला 10 वेळा सांगल्यावर लक्षात येणार. आमची दीदी हुशार. दादा हे का बंद आहे? हॅलो दादा, हॅलो हॅलो, आवाज चालू.
हॅलो हॅलो, हां. अजिबात हात लावलो आता नाही लावलं. हात बंद झालं तर बाबा, जसं आवडतात आणि चालतात, तळलेले नाही केले ते दिना, भाजूनच पापड दिले, तसं भगवंताने बोलायला लागले, बाबा मला निर्गुण भक्ती चालते पण सगुण भक्ती आवडते. दोन्हीचा स्वीकार केला त्या पद्धतीनं आपण भगवंताचं चिंतन करतात. मायबापू, एक लक्षात घ्या, एक वेळ हा देह मिळालाय. एवढ्या मोठ्या नगरीमध्ये ह्या माझ्या मारुतीरायाच्या अंगणात, मारुतीरायाच्या कुशीत तुमचा जन्म झाला किंवा तुम्ही बाहेरून आलेली मंडळी, या ठिकाणचं पावित्र्य लक्षात घेऊन 7 दिवस अखंड 7 दिवस तुम्ही म्हणाल महाराज 7 दिवस आम्हाला वेळ नाही. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, पाया नाही पडणार, आता पाया नाही पडणार. का पडणार नाही मला कळालंय. अरे ज्याला मार्ग दाखवत असताना एक लक्षात घ्या, विचारलं तरच सांगावं, मार्ग जाऊन गेले अरे दयानिधी संत ते. मार्ग दाखवा कोणाला? ज्यानं विचारलंय त्याला मार्ग दाखवा मामा. ज्यानं ठिकाणाला पोचलंय त्याला मार्ग दाखवायची गरज नाही. लक्षात घ्या, ज्यानं मार्ग विचारतोय त्याला दाखवा. ज्यानं ठिकाणाला पोहोचलंय त्याला सांगायची गरज नाही. आणि न सांगता जर सांगायचा प्रयत्न कराल तर ही जगाची रीत आहे. उदाहरण म्हणून सांगतो, रेल्वे स्टेशनवर बसस्टँडवर बसले, आमच्या नर्सीच्या बसस्टँडला आमच्या दादा एवढाले 2 पोरं बसले. जाधव साहेब, आमच्या मर्दंगी आहे ना, आमचा मर्दंगाचार्य उमाकांत, काय नाव तुझं, रवी आला लक्षात. असे 2 पोरं बसले. एकानं विचारलं, रे फार वेळ झालं गाडी आली नाही. त्यांना नांदेड वगैरे कुठं जायचं होतं, दूर आली नाही गाडी. हो आली नाही. मग एक सांगते, टेबल निघाले ना आता तिथं आहे ना कुऱ्हाडे मामा, टेबल आहेत बसायला. त्या ठिकाणी बसल्या एकानं विचारलं, बाबा तू मला गणित सांग, मी तुला विचारतो म्हणला. एका मित्रानं त्या मित्राला विचारलं, 7 आणि 3 किती? त्यानं म्हणलं 7 आणि 3. या मित्रानं त्या मित्राला विचारलं, 7 आणि 3 राऊंड 11 म्हणा. 7 आणि 3 म्हणालो म्हणला त्यांना, 11 होतात म्हणला. अजून विचारलं, 7 आणि 3 रे 11. गाडवा 11 होतात काय म्हणाल ते त्याचा दोस्त, काय गाडव आहेस तू, गाडवा 11 होतात. त्यानं म्हणला तू सांग. 7 आणि 3 9 होतात. त्यानं म्हणला 7 आणि 3 9 होतात. महाराज 7 आणि 3 9 बी बरोबर नाही, 11 बरोबर आहे आपल्याला कळालं. त्या ठिकाणी एक सज्जन माणूस बाजूला बसून होता. ते भांडण 9चं 11चं वाढत हात मिठीवर आलं. यानं 11वर ठाम, यानं 9वर ठाम. ज्यावेळेला भांडणं लागले त्यावेळेला त्या बाजूला सज्जन माणूस बसलेला होता. त्या माणसानं बुजुर्ग माणूस होता, बाबा मी बाळू माय भांडून घेऊ नये, 7 आणि 3 11 होईनात. आणि हे बघ भांडून घेऊ नये, कारण एवढ्या गणिताला भांडून घेतलं. 7 आणि 3 9 होईनात. मग किती होतात सांगू का मी तुम्हाला? 7 आणि 3 10 होतात. असं म्हणल्याबरोबर त्या दोघांची युती झाली म्हणा. ते जे भांडून घेऊ लागते की नाही त्याची युती झाली. युती कळते तुम्हाला? एक झाले. ते एक झाल्याबरोबर ते 2 एक होऊन बोलले, याला तुला विचारलंय काय, तू मध्ये नाक बसला, तुला विचारलंय काय आम्ही? महाराज त्यासाठी विचारलं तर सांगावं, नाही विचारता कोणाला सांगावं? मग सांगा कोणाला सांगावं? ज्याला ज्या ठिकाणी जायचं आहे, ज्याला माझ्या भगवंताच्या दारात जायचं आहे, माझ्या भगवंताकडे जायचं आहे, ज्या भगवंताची भेट घ्यायची आहे, ज्याची तीव्र इच्छा आहे पण त्यानं रस्ता चुकलाय, त्यानं विचारते, बाबा मला पंढरपूरला जायचं, मला मारुतीरायाच्या दर्शनाला जायचे, कसं जावं? त्यांना सांगेल असं शाळेकडून या, इथून आल्यानंतर एक मोठा रस्ता लागतो, तिथून खाली उतरावं. असं ज्याला विचारलंय त्याला सांगावं. ज्यांना विचारलंच नाही तुम्हाला तर का सांगता? अहो गाडीवर 2 जण चालले, ते चालले नाही गावला, थांबा, आमच्या तिकडून दुगावून आले, नाही गावला, थांबा रवी थांब, कुठं चालला? नाही गाव. मग तू असं कर,
इथून थोडंसं पुढे जा, ते मळे लागतात, फळं लागतात, त्याच्यानंतर शेळगाव लागते, त्याच्यानंतर नायगाव. मी चाललो ना, त्या मार्गाने ज्यानं चाललंय त्यालाही सांगू नका. आणि जो ठिकाणाला पोहोचलाय झाला बस, यासाठी केला होता ठास, शेवटचा दिवस गोड व्हावा. ज्यानं बस विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, बस तो त्याचाच झालाय. आणि बस भगवंताच्या नावात तल्लीन आहे, त्याला जाऊन म्हणावं आपण सकाळी ज्ञानेश्वरी वाचत जा, दुपारी थोडं जप करत जा. त्यानं पोहोचलाय तिथं, त्याला सांगायची काय गरज आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे, ज्या माझ्या भगवंताचं या दरबारात तुम्ही आम्ही सगळेजण आहात, 7 दिवस अखंड भगवंताचं चिंतन करत असताना या ठिकाणी तुम्ही म्हणाल तुमच्या मनाला, महाराज आम्हाला भजन येणार एवढं सुंदर सुंदर सुंदर. आमच्या निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. प्रेम सुख घे, प्रेमाविन नाही समाधान. महाराज आमच्याकडं आहेच काय, बस भगवंता एवढं स्वच्छ मन पवित्र अंतकरणानं तुझ्या पायी तुझ्या ठाई येण्याचा प्रयत्न करतोय. अरे हे करणं कशासाठी, माय लक्षात घ्या दादा, तुम्ही सुद्धा लक्षात घ्या. करणं कशासाठी भगवंता, बस आम्हाला कधी घडलं नाही. रात्रंदिवस तुझं चिंतन करावं एवढा आम्हाला वेळ नाही. रात्रंदिवस आम्ही संसारिक आहे, संसार करावाच लागतो. पण कसा करावा, संसारी असावे, संसारी असावे अजून नसावे. एक लक्षात घ्या, तुम्ही आम्ही सर्वजण संसारिक आहे. हे संन्यासी, संन्यासाला तर आपल्या मग आपल्यापेक्षा जास्त वळंब आहे. तुम्हाला माहीत नाही, मी संन्यासी तपस्वी सगळ्याकडे जाण्याचा योग मला आला, सगळीकडे जाण्याचा योग आला बाबा. हो माहीत आहे मला कोण किती पाण्यात आहे. असो भगवंताचं चिंतन करत असताना संसारात सुख नाही, करणं कशासाठी, भगवान सुखाच्या प्राप्तीसाठी रे, दुसरं कारणच काय. मग 1 वर्ष आम्हाला घडलं नाही. तुमच्या पाया पडून विनंती आहे, 365 दिवस तुम्हाला दिलेले आहेत. 30 वर्षाचे दिवस किती दादा, दिदी दिवस किती रे, दिवस सांग की, जोरात सांग, मला ऐकू नाही कानानं. 365, त्याच्यातले 7 दिवस द्या, नुसते 7 दिवस म्हणालो. हे 7.5 दिवस, 365 मधले 7.5 दिवस माझ्या भगवंताला द्याल तर 357 दिवस तुमच्या पाठीशी त्यानं राहते. म्हणालो विठ्ठल विठ्ठल.
त्याचं तरी काय खोटं आहे, त्यांचंही खोटं नसतं. कारण इथं येणं काय एवढं सोपं आहे का दादा होय? हा काय रे रवी, रूपाच्या अभंगात आहे ना रे, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी. त्याला नशीब लागतं इथं येण्यासाठी. मग इथं तुमच्या जीवाला वाटत असेल महाराज आम्हाला कीर्तन आहे ना, आम्हाला भजन आहे ना, आम्हाला काय, तुम्हाला विनंती आहे, या ठिकाणी पडलेला एवढा कचरा जरी तुम्ही उचलून बाजूला टाकला, जे एवढं ग्राउंड दिसतं या ग्राउंडमध्ये असलेलं एवढं कचरा, ते तुमच्या नावावर टिप्पणी झाली, तुमचं बेनिफिट, तुमचं गाठोडं तयार झालं पुण्याचं, तुम्हाला भजन आहे ना, काही हरकत नाही. काय होतं तुकोबरायच्या काळात, हेच आमचे शाहीर दुगू तुमवाडजी काय पात्र करायचे महाराज, काय गीत गायचे ते, का गए वो दिन बीत गए वो दिन खाली रहे यादे यादे यादे, आठवणी, काय तो काळ, काय ते जनजागृती दादा. अरे काय कीर्तनाला करता, कीर्तनाचा तर व्यवहार आहे. माफी मागून बोलतो, माफी मागून बोलतो, माफी ऐका, 3 बार म्हणालो माफी मागून बोलतो. मला तर माहित नाही तुकोबारायला काय झालं, त्यांचा गाथा बुडवलाय नाही बुडवलाय, तुम्हालाही माहित नाही. गाथा बुडवलाय का नाही बुडवलाय तुम्हालाही माहित नाही, पण शास्त्र सांगत आलंय म्हणून तुम्ही ऐकलंय. पण मी माझ्या मतानं सांगतो, आजचे जे नवीन कीर्तनकार असतील किंवा कोणी असं, सध्याचं जे यूट्यूब जे चाललंय, इमानदारीनं सांगतो, ज्याच्या तोंडात तुकोबायला राहिली नाही, ज्याच्या तोंडात माऊली नाही, ज्याच्या तोंडात संतांचं वाङ्मय नाही, तर ते कीर्तन कसं होऊ शकते म्हणाले. अरे त्या काळात त्या ज्यानं बुडवलंय गाथा, त्यानं बुडवलंय की नाही मला माहित नाही, पण आजच्या घडीला हे तुम्ही बुडवत आहेत ना विठाला. ज्या कीर्तना, ज्या भक्ती, ज्या भगवंताचं चिंतन, का देवतेची संत, देवतेची संत, देव तेच संत आहे, संत देवच आहे. म्हणून संताचं जर चरित्र नाही, काय ते गाणेन काय पोवाडेन जा दिदी, तुला काय सांगा, माय माझी बाप माझा काय असेल ते असेल, मला काही देणं घेणं नाही त्याच्यात, म्हणारा काही ऐका. पण एक लक्षात घ्या, तुमच्या लाख वेळा पाया पडतो, माझा आत्मा तळतळ करू लागलाय, माझे लेकर मरतात म्हणालोय, माझे हे पिल्ले बिघडतात. विठ्ठल ज्याच्या भक्ती जिवाळाच नाही, ज्याच्या पोटात देवाचं नावच नाही, येडे कुठले विठाला. तुम्हाला भजन आहे ना, हे एवढं काम करा, ते तुमचं गाठोडं तयार होते. आणि तेच इथं केलेली सेवा, सगळं माझ्या भगवंताचं नाव आहे, ते भगवंताची सेवा आहे. इथं काय काय सेवा आहे. आमचे दादा मर्दन सुंदर वाजवतात, हे दादा आमचे मर्दन सुंदर वाजवतात. एवढं यांना जर विचाराल तुम्ही आता येऊन किंवा कीर्तन झाल्यावर, दादा तुमचा देव कोणता हो, दादाला जर विचारलं मृदंगवाल्याला, तर हे मृदंगवाले म्हणतील, अलग लक्षात, महाराज आमचा देवच मृदंग आहे. आमच्या गोरोबा काकाला जर विचारलं आम्ही, दादा तुमचा देव कोणता आहे, त्याने म्हणतील, महाराज माझा देवच टाळ आहे. तुम्ही म्हणाल हा विनेवाला दादा, विनेवाले महाराज, त्याने म्हणतील माझा विनाश देव आहे. विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी. मग कशावरून टाळ दिंडी कसं होऊ शकते? टाळ विठ्ठल, मृदंग विठ्ठल आणि विठ्ठलाचं नाम विठ्ठल, हे का? त्याचं कारण आहे, हे जे चाललंय तुम्ही आणि मी, लक्षपूर्वक आहे का, तुम्ही आणि मी, हे आणि हे टाळ, हे मृदंग, हे ज्याच्या संबंधाने, लक्षपूर्वक आहे का, ज्याच्या संबंधाने, कोणाचा संबंध आहे याला, संबंध कोणाचा आहे त्याचा, ज्याचा संबंध जोडलाय ते सगळं विठ्ठलच आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून भगवंताचं जे तुम्ही इथं करतात ते सगळं विठ्ठल आहे. मग खरंच म्हणून मला दुसरं चरण,
विठ्ठलावगा मांडव विठ्ठलावगा भांटाळ सगळं दिंडी आहे. दिंडी 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 कशाला म्हणतो आपण? समजा आता माऊलीसोबत चाललो, जात असताना सगळे निघाले, दिंडी आहे आपली. दिंडी म्हणजे विना आहे तरच दिंडी, विना नाही दिंडी फुटली. मग महाराज अनंत वर्षापासून चालत आलेली ही अखंड परंपरा आमच्या सुजलेगाव नगरीची. मायबाप हो, तुम्ही सर्व तरुण मंडळींना माझे हात जोडून विनंती आहे, दादा तुम्हाला चांगलं व्हायचं आहे ना, दादा तुम्हाला एकदम बढिया बनायचं आहे ना, तुमच्या पायावर लाख वेळा माझं डोकं आहे, लाख वेळा. पण मी सांगलेल्या रस्त्यानं जा. सांगलो तुम्हाला आता, मी नाही सांगत, संत महात्मे सांगतात. मार्ग धावून गेले आधी सांगलं, दयानिधी संत ते, ज्या संत महात्म्यानं मार्ग दाखवलाय. मार्ग दाखवणारे खूप आहेत. पावला पावलाला माणसं भेटतील तुम्हाला मार्ग दाखवणारे. इथून सरळ पुढे जा, पुढे गेलं की शेळगाव लागते, शेळगाव लागलं की थोडं एक फरलांगवर गेलं की डाव्या बाजूला एक दुकान आहे. असे मार्ग दाखवणारे भरपूर आहेत. लागोनिया माया विणवितो तुम्हाला, लागोनिया माया विणवितो तुम्हाला, लागोनिया माया विणवितो तुम्हाला, लागोनिया माया विणवितो तुम्हाला, लागोनिया माया विणवितो तुम्हाला कर टाळी बोला मुखीना, पुढे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा. या ठिकाणी अखंड ब्रह्मांड नायक, जगाचा जगतपिता मायबाप माझ्या सुजलेगाव नगरीत माझ्या मारुती रायाच्या जवळ अगदी सूक्ष्म रूपाने येऊन बसलेला आहे. का
जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. माझा मारुतीराय आहे, तुम्हाला टेन्शन नाहीये. मग हे जे आतापर्यंत आम्ही केलो महाराज, आजपर्यंत काही पिढ्यापासून चालत आलेली ही परंपरा आम्ही जे केलंय हे खरंच आमचं भांडवल असेल. बाबा तुम्हाला विनंती आहे, जे तुम्ही केलंय, जे तुमचं गाठोडं जमा झालंय, ते गाठोड्याला कोणी हात लावू शकणार नाही. प्रभाकरराव पटेल, जे केलंय आपण भगवंतासाठी, ते तुमचं भांडवल कोणीच काढून देऊ शकणार नाही. त्याचं कारण आहे, तुम्ही इथला एक कचरा सांगितलाय मी. तुम्ही कोणी या ठिकाणी काही एका सेवा खावं, कोणी मंडप घातला, कोणी दादा आमचं साऊंड सिस्टीम आहे, आमचे दादा मर्दंग वाजवले, कोणी टाळा, कोणी विना. तुम्ही श्रवण करत आहात दादा, आमचा हे असं हो का, याला इकडं फिरू. हां काय सांगा काय. हां हां ठीक आहे. प्रत्येकाची या ठिकाणी सेवा आहे. कोणी मंडप आहे, कोणी झाडून काढत असेल, कोणी पोळी घालत असेल, कोणी पाण्याचा सडा टाकत असेल, कोणी काही. जे तुमचं जे केलेलं आहे, तुमचं बॅलन्स जमा होते. बँक बॅलन्स आहे ना, तसं हे पुण्याचं बॅलन्स. ज्या वेळेला बॅलन्स संपतं त्यावेळेला वाटतं आपणाला, त्याला सोमवार नाही, मंगळवार नाही, एकादशी नाही, द्वादशी नाही, कसं काय उदवतो. याच्यात पैसे राहतात. हे पैसे काढून याच्यात टाकायचं राहे ना, याला बॅलन्स टाकायचं राहतं. ज्या वेळेला बॅलन्स संपतं ते गोड बोलते, माफ कीजिए आपके अकाउंट में बैलेंस नहीं है, आप इसको रिचार्ज कीजिए, रिचार्ज है. फिर जब तक कुछ भी बोलो जी, रात भर बोलो जी, दिन भर बोलो, कितना बोलो जी देशाही, किती बोला किती हो सेठ जी, किती बोला, रात्रंदिवस बोला, काय बी बोला, तेच बोला असंही नाही है ना. देवाचंच भजन बोला असं नाही, काही बी बोला. मग काही बोला ना, ज्या दिवशी बॅलन्स संपत ना, कोणतं हे नाही हो, एवढं मोठं मोबाईल आहे नाही, हे मोबाईल ज्या दिवशी बॅलन्स संपल त्या दिवशी इमानदारीनं कुत्र्याजवळ पत्र आहे ना, म्हणाला विठ्ठल याचं बॅलन्स वाढवायचं आहे. तर हे जे तुम्ही माझे मायबाप तुम्ही आहात, तुम्ही सर्वजण भगवंताचं चिंतन करता. हे बॅलन्स काही वर्षापासून आपल्या नगरीमध्ये चालत आलेली ही मारुतीरायाची कृपा, चालत आलेलं एवढं मोठं भव्य दिव्य सप्ताह, हे केलेलं नामस्मरण, तुमचं झालेलं गाठोडं, हे गाठोड्यात कोणीच हिस्सा घालू शकणार नाही. बाकी कशातही वाटणी होईल, कशातही. 2 भाऊ होते, गोरोबा काका, दोघं भाऊ, कधी ना कधीतरी वेगळं व्हावंच लागते. प्रभाकर पाटील आहे का, 2 भाऊ म्हणल्यानंतर कधीतरी हो शेठजी देशाई, कधीतरी वेगळं व्हावंच लागतं. दोघं भाऊ, एकदा वाटणी झाली. पण भानगड अशी आहे तिथे खेड्यामध्ये, तू पोरगी आहेस तुला माहीत नाही, आम्हाला भानगड्या माहीत आहेत, आम्हाला रोजच्याच भानगड्या ना. अलग 2 भाऊ वाटणी झाली. गावाला वाटणी होताना उभं होत आहे ना, ध्यानात राहा. जमताना तुम्हाला वेगळं होतं ना, ध्यानात राहा. हां यायला सांगलं पोरायला, रवी तू एकटाच आहेस, तुझी भानगडच नाही रे. विठ्ठल शेत हे ते अशा तशा वाटण्या झाल्या. सगळं झालं. घरामध्ये गावातले पंच आले. त्यांनी सांगितलं बाबा भांडून घ्यायची गरज नाही, जे असेल ते तुमच्या हिश्श्याला येईल ते तुम्ही वाटून घ्या. तुमचं झालेलं भांडवल सांगलो मी, जमा झालेलं भांडवल आहे का. 2 भावाच्या वाटण्या झाल्या, सगळ्यांनी सांगितलं. पण बारके जे राहतात, लहान वडील, दोघं भाऊ राहतात ना, एक वडील आणि एक लहान लय शिवारी राहतात. तुम्ही म्हणाल कसं काय, मी लहान आहो म्हणून मला माहित आहे. हां मी लहान आहे तिथे, कारण का स्वतःची तर अक्कल नसते, लावून देणारं दुसरं राहते. हा येडा झालास काय, मग फुलं तोडून बेजार व्हायला, ये लिंब आण, ते माळवा आणि या मोठा वाय शारामानं नायगावला चालले, खिचडी खाय, भजे खाय, आणि तू का मरमर करा, गोयगड्या वाटते याला. ते बरोबर पेटीते, ते बारकं पेटते, पेटीला महाराज त्याला. आणि सगळी वाटणी झाल्यानंतर त्या दोघांनी भावाला सांगितलं, पंचायत घरात जा, काय असलेलं बघा ना, असलेलं घेऊन या. घर सगळं फिरले, घरात काहीच नव्हतं, सगळे भोगण्या असेल वाटीचे वाटून. बारकं गेलं देवघरात. देवघरात गेल्यावर एक पुस्तक दिसलं त्याला. ते पुस्तक घेतलं, शाहीर महाराज पुस्तक घेतलं नाही, पाहिलं, आलं आणि यायला सांगावं की पंच आहेत की शाने माणसं आहेत ना, त्याला म्हणलं नाही वडजे साहेब, जाऊन ज्यानं लावून दिलंय त्याला म्हणाले, घरात एक पुस्तक आहे, कस करू म्हणतात, ते आता पक्क लावून देणार, तुला काय करायचं आहे, आण
अर्ध घे, का कुणाला सोडा. अरे होय गड्या म्हणलं की गेलंय घरात जाऊन आणलं मला. ती होती ज्ञानेश्वरी म्हणाली. ज्ञानेश्वरी वडील भावानं म्हणलं, भाऊ वेगळं तर आपण जन्मता वेगळं झालो, कधीतरी होणार आहे, कारण जगाची रीत आहे, नैसर्गिक नियम आहे. पण आपण आता वेगळं झालो, तुला विनंती आहे, तू माझ्यापेक्षा लहान आहे, तुला हात जोडून विनंती, याचे 2 तुकडे करू नको म्हणला. त्यानं सांगितलं नाही 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 कसं करू म्हणला, आपल्याला कोणाचं काय करायचं, आपला आपण अर्ध घ्यावं, लावून देणार अर्ध घ्यावं, 2 तुकडे करू नको भाऊ, तुला विनंती आहे, तू पुरच तू घे. वडील भावानं मोकळ्या मनानं सांगलं. पुन्हा जाऊन विचार, नाही नाही अर्धच दे माझं मला. महाराज त्या तुकडे 2 केले म्हणालो त्या पुस्तकाचे, म्हणजे ज्ञानेश्वरीचे 18 अध्याय, 9 अध्याय याला, 9 अध्याय ह्याला आले. त्या वडील भावानं घेतलं, डोळ्यात पाणी आणलं, पाहिलं, आणि त्या बारक्या भावाला सांगितलं, ए जे मला हिस्सा आलाय ना, जे तुला हिस्सा आलाय ते मला आधीच पाठ आहे म्हणलं, जे तुला अर्ध आलंय ते मला अगोदरच पाठ आहे, आता जे मला पाठ नाही ते मला आलंय, आता एवढ्यावर तरी कळून घ्या. पुन्हा त्यात लावून देणाऱ्याकडे गेले, कसं करू म्हणलं, ते अर्ध त्याला आधीच पाठ आहे ना, काय नाही वाटून घे, आता काय डोक्यात दगड घालावं, त्याच्यात काय वाटून घ्यावं. जसं तुम्ही आजपर्यंत केलेलं बॅलन्स, तुमच्या डोक्यात दगड नाही, हातोडा जरी मारला तरी तुमचं बॅलन्स कोणीच घेऊ शकणार नाही, हे माझ्या मारुतीरायाकडं नोंद आहे, लक्षात घ्या. म्हणून एक वेळ आनंदानं भजन करा. आज श्री रामचंद्र प्रभूचा जन्मोत्सव आहे, 2 चरण आहेत, हिऊन सोडवतो आणि मारुती जन्माकडे घेऊन जातो. एकाचं भजन म्हणून की दोघाचं मामा, राग नको, लोभ नको, यायलाय नको, न्यायलाय नको. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, माफी मागतो. आपल्याला 12ला जन्मोत्सव साजरा करायचा आहे, म्हणून मीच घेतो पळत पळत. विठ्ठल नाद विठ्ठल भेद, हा महाराज 3रं चरण आहे. झालं विठ्ठल अवघा भांडवला भांडवल जमा झालंय, मग याच्यामध्ये भेद नाही. विठ्ठल नाद विठ्ठल भेद, विठ्ठल छंद विठ्ठल. महाराज छंद असा असावा, माझ्या प्रभूचा छंद. महाराज 3 शब्द आहेत, नाद भेद छंद, है ना. नाद वेगळा, पहिलं फार चांगलं होतं रे रवी, ते पोरगं इतकं सुंदर होतं बघ, असं झालंय लई नाद खराब लागले म्हणतात त्या, असं म्हणत का बे, म्हणत हो म्हणते मग असं म्हणतात. नाद वेगळा, नाद याला, नाद हा रजगुणी शब्द आहे, ते नाद आहे ना, असं म्हणता येणार नाही. लय भजनाचं नाद लागलं ना, नाही. त्याच्या उलट तुम्हाला सांगतो, नाही हो, काय भजनाचा छंद लागला, किती गोड वाटायला हे शब्द. नाद म्हणलं तर कसं ते अर्थ, त्याचा गुण वेगळा आहे. आणि भेद, भेद नाही, उच्च नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखो निया. भगवंताला लागतं भाव, भाव लागतं महाराज, भाव, प्रेम लागतं, प्रेम सुख दे. म्हणून ना हे भेद, ना ह्या वर्णाचा ना त्या वर्णाचा, ना ह्या जातीचा ना त्या जातीचा, कशाचा भेद. किती तुम्हाला उदाहरणं देता येईल, वेळ नाही. 12ला जन्मोत्सव साजरा करत ना भेद, पण एक सांगतो, माझ्या भगवंताचा छंद मात्र असा ठेवा. किती छंद, पळत एक सांगतो, आणि श्रीराम जन्मच्या कीर्तनाकडे वळतो. 12लाच करतो मी, काही केलं तरी पळत पळत, मी चिंता करू नका महाराज. छंद असा ठेवा. लग्न झालं, पहिल्याचा काळ, आमच्या गोरोबा काका आहेत, त्यांच्या काळात ते असल बहुतेक, किंवा त्यांच्या वडिलांच्या. पहिलं रवी ध्यानात ठेव, लग्न झाल्यावर 2-2, 3-3 वर्ष नवरा बायकोला बोलत गेलं नाही, बायको नवऱ्याला बोलत गेलं नाही. तू बी ध्यानात ठेव. बोलत गेलेत गोरोबा काका, बोलत गेलेत का नाही, बोलत नव्हते. ती इतकी लाजायची, काय वेडे होती काय, मलाही कळलं.
कळत गेलं काय हटगा काय मला काही कळलं गेलं. बोलायचंच नाही ते लाजायचे, लाजाळूपणा जास्त होता मला. लग्न झालं 2 वर्ष झाले आणि त्यातल्या त्यात हे म्हातारे पहिल्याच्या फार नम्रे होते. लहानपणी लग्न व्हायचं आणि दरवाजालाच काठी. ते आमचे शाहीर त्या काळामध्ये जनजागृतीच्या काळात भरपूर सांगायचे हो बाप्पा. ते म्हाताऱ्या दरवाजाला काठी घेऊन बसायच्या पोरग घरात येऊन येऊन. आणि ते पोरग यायचं, ते बघायचे सुद्धा नाही ते एकमेकाच्या तोंडाकडं. नवरा बायकोला बघायचं नाही आणि बायको नवऱ्याला बघायचं नाही. 2 वर्ष झाले महाराज. एके दिवशी टोपलं घेऊन गावाच्या बाहेर झोपड्यामध्ये गाई म्हशी बांधलेल्या होत्या. ते गोठा झाडायला, गोठा म्हणतात तर गोठा झाडायला गेली. ती झाडत असताना हे बिचार आमच्या जाधव काकाच्या घराकडं आलं, इकडं रोडकडं. गोठा तिकडं. मग झाड तर याला काय, यात बायको आहे माहीत नाही, पण हा सहज त्या गोठ्याकडे गेला वडजसे. तिकडे जाताना त्या झोपड्यामध्ये, त्या गोठ्यामध्ये खर 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 असं झाडाला आवाज आला. हे सहज गेलंय ग्रामसेवक साहेब आणि दरवाजाहून कोण आहे म्हणलं. कोण आहे म्हणल्याबरोबर तिने झाडू तसाच थांबवला आणि चटकन तोंडातून शब्द गेला, मी आहे. अरे बापरे म्हणला हे ना, गेलं सुसान फोडून ये बोलली गड्या म्हणला. फिसकलं म्हणलं आपण किती वेळेपणा असाल. आता किती हुशार झाले आपण लेकर, आपले आताचे किती शहाणे झाले पाप बिचारे. हा अरे दादा तुला काय शहाणपण सांगा, माझं लई बारीक लक्ष राहते. लग्न होताना जरा सोयीनं वागा, आमच्यासारखे लई बारीक ध्यान देतात. तिकडून येतानाच हे चलताना करंगळी द्यायचं राहते म्हणाल. करंगळी या पोटा अंगुली याचं काम वेगळं आहे, याचं काम वेगळं आहे, करंगळीचं वेगळं आहे, याचं वेगळं आहे. फक्त आता एवढं सांगतो, वेळ कमी आहे. लग्नात फक्त बायकोच्या हातात करंगळी दे. मनगट जर दिलास तर आयुष्यभर सुधरू दे ना म्हणालो. हा महाराज ते कळालं नाही, हे गेलं पळून. सेठजी पळालं नाही. चटकन लक्षात आलं ह्या झाडता दादा आताच नाही माय दादा, हे दादा राहू द्या, गुलाल राहू द्या दादा, मी बरोबर सांगतो तुम्हाला. त्या 5 मिनिटात करतो, थोडं थांबा, डिस्टर्ब होते. पळालं हे, पण हिच्या मनाला लागलं. छंद सांगायला तुम्हाला, एवढा छंद लागला. अरे बाप मला बोलले. ते म्हणाले कोण आहे म्हणाले, मी आहे म्हणले. ते म्हणाले कोण आहे म्हणले. ते बोलले कोण आहे म्हणले. मी म्हणालो मी आहे म्हणले. आता ध्यास झाड नाही झालं, घरला येता नाही रस्त्यानं. ते म्हणाले कोण आहे म्हणले. मी आहे म्हणले. घरी आले. पहिल्याच्या काळात कुरडे मामा ते आडाला पाण्याला जावं लागत गेले ना, आपल्या माईला बाबाला जावं. ते घेतलं महाराज भांडण पौरा. आडाला जाता नाही. ते कोण आहे म्हणले. मी आहे म्हणले. शेंदूला लिहून आलो. कोण आहे म्हणले. मी आहे. पीठ सुरू आली घरी येऊन. ते म्हणा इतका ध्यास म्हणा, एवढा जर छंद माझ्या भगवंताचा जर लागला हो, आता काय बघायचं आहे. म्हणून सांगतो बाबा, भगवंताचा असा विठ्ठलनाद विठ्ठल भेद, विठ्ठल छंद विठ्ठल, विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा. सुखात माझा भगवान आहे, दुःखात माझा भगवान आहे. जगाचा जगत आहो बाबा. असो तुम्हाला किती 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 सांगता येतं लक्षात. दुःखात काय गरिबी आहे तुम्हाला, मला कुणाला गरिबी आहे. गरिबी विचारायची तर माझ्या माऊलीला विचारावं. ज्ञानेश्वर महाराजांची गरिबी विचारा, माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची गरिबी. खायला अन्न नव्हतं महाराज, काहीच नव्हतं. माझे निवृत्ती दादा, ज्ञानदेव दादा गावात भिक्षेला जावं, भिक्षा मागून आणावी. येता येता रस्त्यात भेटल्यावर त्या झोळीमध्ये मिळालेलं पीठ, त्याच्यामध्ये कोणीतरी शेण टाकावं. किती गरिबी. या रस्त्यानं जावं इकडं, तिथं मिळालेलं पीठ कोणी माती टाकावं. शेवटी सगळं मिळाल्यावर विशोबा यावं आणि ते झोळी फाडून टाकावी. महाराज एके दिवशी इच्छा झाली. ज्ञानेश्वर गरिबी सांगतोय तुम्हाला, का देवाचं चिंतन करून नये म्हणालो. एके दिवशी मन उदास झालं. झोपड्याच्या काठी जिथं तुम्ही आम्ही वाळंदीला गेल्यावर त्याच इंद्रायणीच्या काठी त्या पिंपळाच्या बुडाला पाठ लावून ज्ञानेश्वर महाराज ध्यानस्थ बसले. डोळ्यातून गळ 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 अश्रू यायला लागले. म्हणले देवा, अरे आम्ही काय केलंय, काय पाप आहे या तुमच्या तापामुळं, तुमच्या दासामुळं माझे मायबाप प्रायश्चित्त घेऊन इंद्रायणीमध्ये देह समर्पित केलाय. आम्ही जिवंत 4 भावंड, चौघजण जिवंत आहेत ना. 4 भावंड एक दिवस सुखाचा नको. काय केलं,
जगाच्या कल्याणा संताच्या विभूते देह कष्ट अरे जगासाठी इतकं केलंय मी. आणि हे काय मला हे रोज आम्हाला खायला नको. मुक्ताबाई 10 वर्षाची होती. एवढी पोरगी आमची दिदी बसलेली. दादा पिंपळाच्या बुडाला पाठ लावून बसलेले ज्ञानेश्वर महाराज. दादा ज्ञानदादा रडताय तुम्ही? का रडता हो? मुक्ते खोटं बोलले असतील असं मला वाटतं. कारण मुक्ताईला नाराज वाटू नये म्हणून थोडंसं मनाला आवडतं. मुक्ते बऱ्याच दिवसानंतर मला आईची बाबाची आठवण येते ग. आईची बाबाची आठवण येते. काय म्हणून दादा? काही नाही, थोडं मांडे खायची इच्छा झाली ग म्हणून आटमायच्या हातचे मांडे मलाही माहीत नाहीत. ते तिकडचा भाग आहे. मुक्ताई नगरला गेल्यानंतर मांडे भेटतात. आपण आळंदी येऊन जात असताना सासवडच्या पुढे मुक्ताई नगर आहे. तिथं मांड्याचं भोजन असतं पण मांडे मी खाल्ले नाहीत. मांड्याची इच्छा झाली. दादा मी जाते, मी खापर मागून आणते. महाराज एवढी मोठी आळंदी इंद्रायणी वाहते. त्या आळंदीच्या काठी ज्ञानराजा निवृत्तीनाथ भिक्षा मागण्यासाठी गावात गेले आणि 10 वर्षाची मुक्तामाय तेवढ्या आळंदीमध्ये एकमेव आजही तुम्हाला माफी मागून बोलतो. जर दया दाखवली असतील तर निव्वळ दादा कुंभारांनी फक्त कुंभार गोरोबा काकांनी दाखवलं आणि जाऊन हात जोडले. दादा गोरोबा काका माझ्या दादाला माझ्या भावाला मांडे खायची इच्छा झाली हो. एखादी खापर असेल तर द्याल. त्या कुंभार दादानं जवळ घेतलं. महाराज बेटा मी देते. मग किती वर्षानंतर गोड बोलणारा शब्द मुक्ताईच्या कानात आला. त्या आळंदीमध्ये प्रत्येकजण उपैसना, प्रत्येकजण तिरस्कार, प्रत्येकजण द्वेषानं बघणार आहे. फक्त एक कुंभारानं दया दाखवली. त्यांचं नाव गोरोबा काका. महाराज मी देते पण दादा तुम्ही मला खापर देणार आहे? माझ्याकडं पैसे नाही तो तुम्हाला द्यायला. मला तुमच्याकडं तुम्हाला देण्यासाठी काही नाही. माझ्याकडं नाही बेटा, काही नाही तर नाही. राहू दे. फुटलेलं असलं तरी चालेल. महाराज फुटलेलं खापर नाही, चांगलं खापर त्या कुंभाराने दिलं आणि खापर घेऊन मुक्ताबाई रस्त्यानं येत असताना रस्त्यानं जात होते. तिकडून घोड्यावर विशोबा येत होते. आल्याबरोबर कुठं चालली तू? काही नाही, माझ्या ज्ञानदादाला मांडे खायची इच्छा झाली काका, मी खापर मागून आणले हो. असं पाप्याची लेकरं, दुष्ट पापी मायबाप गेले आणि पाप्याची संतान सगळ्या इंद्रायणीला पाठवून सगळ्या आळंदीला पाठवावं म्हणतं. तुला मांडे खायची इच्छा झाली काय? बघू ते खापर कसं आहे. मला ते खापर घेतलं, घोड्याच्या टापाखाली टाकलं आणि ताड 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 तुडून दिलं. दादा प्रश्न केला. मुक्ताई थोडंसं बोलल्या, काका काका काय चूक आहे आमची? काय केलंय आम्ही पाप असं सांगा. आम्ही कोणाला त्रास दिलाय हो? आम्ही कोणाला उलट बोललोय? काय अपेक्षा केली आयुष्यात? दादा काका ह्याच वर्तणुकीमुळे आमचे तुम्ही सांगण्यावरून आमचे आई बाबा गेले ना. का रडत रडत त्या पर्णकुटीच्या ठिकाणी ज्ञानराजा बसलेले आहेत. दरवाजाला विचारते, दादा रडताय तुम्ही? महाराज त्यावेळेला मला तर वाटतं ताटी लावून घेतली असेल. ताटी उघडा असं त्रास नाही आहे आपल्याला, एवढा नाही. म्हणून तुम्हाला विनंती आहे, ज्या माझ्या प्रभूचा जन्म होणार आहे. ऐका, आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव, तो भागवताचा विषय आहे. एक लक्षात घ्या, मी या ठिकाणाहून बोलतो. माझा अधिकार, मी जागीरदार म्हणून बोलत नाही. मला माझा मारुती आहे, मला माहीत आहे. याच ठिकाणी तुम्हाला सगळ्याच्या समोर सांगलो, याच ठिकाणी माझं भागवत होणार दादा, होणार. मला मारुतीराज तुम्हाला जर बघायचं आहे तर हाडगे गुरुजी या ठिकाणी आले आहेत. चॅलेंज आपलं माझं तुम्ही केलं ना, फर्स्ट आणि लास्ट आणि फर्स्ट 7 दिवस मी या ठिकाणी भागवत सांगेल. मला नक्की मला मारुतीराला सांगून आलं, अरे ज्या वेळेला कीर्तनच करत नव्हतो शेठजी, त्यावेळेला 2 वेळा इच्छा केलो, 4 वेळा नाही, आजपर्यंत मला आणला. इथं भागवत नक्की होणार आहे, मला माहीत आहे. हो करून घेतो तो माझा मारुतीराय. असो
आज 33 कोटी देव, 33 कोटी हिंदू धर्मात. तुम्ही म्हणाल महाराज लोकसंख्या किती, देव किती? 33 कोटी देवा. तो इतिहास लांब आहे. 33 कोटी देवापैकी पंचदेवता हे श्रेष्ठ आहे. या सगळ्या देवांची ताकद, 5 देवता कोणत्या? मुख्य मुख्य देवता. नंबर 1 गणपती, श्री गणराया गणपती. दुसरं महादेव, तिसरा सूर्यनारायण, चौथा सूर्यनारायण गणपती, महादेव, सूर्यनारायण, विष्णू. आणि 5वं माझी माय. तुम्ही सगळे जगदंबा आहात, तुम्ही सगळे दुर्गा आहात, तुम्ही सगळे रेणुका आहात. हे माझा 5वा अवतार आहे. ते आता इतिहास फार लांब आहे. ते बायका किती, हे किती, ते सगळ्यांची ताकद माझ्या अंबामायामध्ये जास्त आहे. माय तुम्ही सगळे भाविक आहे. तुमच्यामुळं इमानदारीनं धर्म टिकून राहिला. बघा तुम्ही आजही माझ्या मायाला जर सांगितलं माय असं बसा, मरून जातील, पाय हलविणार नाहीत म्हणाल. लिंक लाईननं चला. मुंग्या जशा चालतात तशा एका लाईनमध्ये चालतात. आपण मुंगळे, मुंगळा कधी सोयीनं चलते का? जाता जाता त्या कॅनलवरून इकडं सालेगाव, इकडून तिकडून फिरून लाईनमध्ये येण्याचा प्रयत्न नाही. तुम्ही धन्य आहात. ठीक आहे बाबा. ज्या काय हे राम आज भगवान, आता ह्याचं जरासं फुटाफूट झाल्यासारखं वाटतंय मला. राम जन्माचं ते गावगाव व्हायले, घरोघर व्हायले, पण तिथी आज आहे आणि उत्सव कधी कधी व्हायले. असो, आपणाला त्याच्याशी देणं घेणं नाही. ज्या वेळेला भगवान पोटी येणार आहेत त्यावेळेला एवढं सोपं नाही. राजा दशरथ, खरं तर आज अभंग हा घ्यावा म्हणला होतो, पण तुम्हाला तेवढा अवघडात घालू नये. दशरथाने पुण्य केले कोट्यानं कोटी, म्हणून या पोटी रामाले का आले? एक पिढीचं नाही, लेकरं पोटी चांगलं येण्यासाठी पहिलं मायबापानं भयानक पुण्य करावं लागतं. राजा दशरथानंच पुण्य केलंय नाही, त्यांच्या पहिल्याच्या 18 पिढ्या अखंड त्या वंशातल्या अखंड भगवंताचं चिंतन करत आल्या. म्हणून भगवंत पोटी येण्याचं ठरवलं. काका बोलतील 11:51 झाले, फक्त 6 मिनिट आहेत. महाराज रामचंद्र प्रभू येणार, एवढं सोपं नाही. इतिहास लांब आहे. राजा दशरथ, त्यांना 700 बायका, त्याच्यापैकी 3 मुख्य. हे सगळे ठरलं, लेकरू बाळ नाही. आता 6 मिनिट आहेत, है ना.